लाडकी बहीण काय म्हणते ह्या गजरातून फक्त गाण्यातून सांगण्याचा प्रयत्न करतो. नको मला बंगला नको मला वाडी. काय लाडकी बहीण सांगते सरकारला? नको मला बंगला नको मला वाडी, नको मला पैसा नको सबसिडी. सरकार नको मला पैसा नको सबसिडी, माझ्यासाठी काढा कायदा, माझ्यासाठी काढा कायदा, माझी सुरक्षा, माझ्यासाठी काढा कायदा, माझी सोन्याच्या चैनी घाला, हातात सोन्याच्या अंगठ्या घाला, त्याच्यावर चोराची नजर असेल, कदाचित चोराची नजर असेलच, पण मोरेंसारखी गळ्यात तुळशीची माळ घाला, पांढरंगाचं वास्तविकता इले काय 1500 बंद झाले वाटतं ना. नाही लक्षात घ्या, 1500 येऊ देत नाही तर नाही येऊ देत, पण या युट्यूबच्या माध्यमातून सरकारला माझा सांगणं आहे, 1500 दे नाही तर नको देऊ, पण माझ्या बहिणीसाठी, माझ्या वहिनीसाठी, माझ्या बायकोसाठी, माझ्या मुलीसाठी महिला सुरक्षा कायदा दे. हा महत्वाचा लक्षात घ्या. कारण एक वेळ महाभारत आपल्याला समजेल, घडला कसा जाऊ दे तिकडे, महाभारत आपल्याला वाचला तर समजेल, भगवद्गीताही आपल्याला समजेल, एक वेळ रामायण पण आपल्याला समजेल. पण लक्षात ठेवा, ज्या दिवशी बाप नावाचा ग्रंथ आपल्याला कळला ना, आयुष्याचा सार्थक झाल्याशिवाय तुमच्या राहणार नाही. बाप कळला पाहिजे, बाप कळला पाहिजे. मंडळी काय नाही हो, अरे संपत्ती किती कमवा, पण संतती नालायक असेल ना, कमवलेली संपत्ती जायला वेळ, पण संतती लायक असेल तर संपत्ती घरात यायला पण वेळ लागणार नाही. म्हणून संस्कार पोरांवर चांगले झाले पाहिजेत. काय बुवा तुझं काय मत याच्यावर? हे दुनिया कोण है, दादाच्या मध्ये हो रे. एवढे पैसे भेटले, टाक प्लास्टर करून उद्या. सुंदर सादरीकरण कोणी केलेले मनपूर्वक आभार मानतो. 2 वाजलेले. ज्याने आपल्याला जन्माला घातले आणि ज्याच्यामुळे हा जन्म आतापर्यंत आपण जगतोय, जन्माला घालणारा ईश्वर आहे, आणि ज्याच्यामुळे आज तो ईश्वर मंदिरात दिसतोय, तो म्हणजे आपला राजा छत्रपती शिवाजी महाराज. त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गाण्यानं आणि ज्या परमेश्वराने जन्माला घातलाय, तो का घातलाय ह्या गाण्यानं बुवा गजराची सुरुवात करणार. 100% तुझा सालपाट काढल्याशिवाय राहणार नाही. आज काय ते होणार, होऊन जाऊ, काळजी करू नको तू. हा बारका पोर म्हणून सांभाळून घेत होते, टाकते भिरकटावून. बोला काय झालं? अरे जन्मसी आला, कर्म धर्माने वंचित झाला, तुला मर्म हे कळणार काय, तुला मर्म हे कळणार काय, असला
छत्रपती शिवाजी महाराजांसाठी. खरोखर या गाण्यासाठी आमच्या माऊलींकडून हे 100 रुपयाचं पारितोषिकाला मनापूर्वक स्वीकारतो. धन्यवाद. त्यांना उथंड आयुष्य लाभो अशी परमेश्वराची प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय पकवाज विशारद तुषारजी परब यांचे शिष्य सन्मान्य यश राऊत यांच्याकडून आशीर्वाद रुपये 200 रुपयाचं पारितोषिक जीपेला आलेलं आहे. मनपूर्वक स्वीकारतो. सन्माननीय यश राऊत यांना उथंड आयुष्य लाभो अशी परमेश्वराची मी प्रार्थना करते. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय सुशील पाटेकर खरोखर मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. जरी म्हटलं सगळे 1000 आणि 500 तिकडं माझ्याकडे कोण कसा बघित नव्हता. या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी नगरसेविका श्रीमती राजूताई पटेल, बरोबर ना, राजूताई पटेल यांच्याकडून 1000 रुपयाचे पारितोषिक आले. मनपूर्वक स्वीकारतो. त्यांना उद्धंड आयुष्य लाभो अशी परमेश्वराची प्रार्थना करते आणि बक्षीस स्वीकार करते. श्रीमती राजूताई पटेल खरोखरच यांच्याकडून आशीर्वाद रुपये 1000 रुपये आले. स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. काय आहे, छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आज आपण भजन पूजन कीर्तन करतोय बुवा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर या मराठ्यांची अस्मिता या महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण जगतामध्ये कायम कोणी ठेवले असेल तर हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. जगातील 1 नंबर लागणारा 7 म्हणतात, जंगलातील 1 नंबर लागणारा 7 म्हणतात, सापातील विषारी जातीला नाग म्हणतात. पण ज्यांनी लावून दुश्मनाची वाट त्या माझ्या बाळासाहेबांना महाराष्ट्राचा वाघ म्हणतात, महाराष्ट्राचा वाघ म्हणतात, महाराष्ट्राचा वाघ म्हणतात की नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्याच्या नंतर छत्रपती दैवता म्हणजे मुखी दुसरे नाव नाही. छत्रपती दैवता म्हणजे मुखी दुसरे नाव नाही. ज्याला भगव्याची लाज वाटते ती हिंदूंची औलाद आहे, ती हिंदूंची औलाद आहे, ती हिंदूंची औलाद आहे की नाही. जय भवानी, जय भवानी, जय भवानी. मेलो तरी चालल, अरे दगड नंतर बघीन खायचा होईल का. वाटलं काय पोराची चावरटपणा म्हणजे किती. हे दुनिया कोण है दादाच्या मध्ये हो रे. एवढे पैसे भेटले टाक प्लास्टर करून उद्या. अरे श्यामची आई, अरे श्यामची आई शिकवली ना, श्यामचा बाबा शिकवला नाही. ह्यात पोरांचा दोष नाही, त्या मास्तराचा दोष. चुकला तर चुकला म्हणून, बरोबर की ना. अरे जर श्यामचा बाबा सांगत नसताना तू सांगतो बाजू आमच्या खाऊचा. अरे तुझ्या मांडीवर काय बसला काय आज. मोरे, अरे हो म्हणजे मरेपर्यंत एकनिष्ठ राहणारे हरिनामाची, आणि र म्हणजे घरी पण काय करू दे सगळ्यांच्या पुढे उभे राहणारे ते मोरे. एकच वादा मोरे दादा. तरी ते 500-500 मध्ये राहिल्यात काही ते मी बघतो नंतर. अरे संपत्ती किती कमवा पण संतती नालायक असेल ना, कमवलेली संपत्ती जायला वेळ. पण संतती लायक असेल तर संपत्ती घरात यायला पण वेळ लागणार नाही. म्हणून संस्कार पोरांवर चांगले झाले पाहिजेत. काय बुवा तुझं काय मत याच्यावर. तू प्लास्टर कर, पर्याय नाही. आमका वाईट वाटतं, इकडे सगळा उघडा दिसता. अरे श्यामची आई 100% ना. अरे छत्रपती शिवाजी महाराज घडले, ऐशिनू आऊ साहेबांमुळे घडले. कोणामुळे? आईमुळे घडले सांगतो. पण त्याच राजासाठी मुघलांकडे हातात बेड्या ठोकून घेणारा शहाजी राजा आपल्याला विसरता कामा नये पोरांनो, है की नाही. शहाजी राजा आपल्याला विसरता कामा नये. कृष्ण गोकुळात वाढला, त्रिवार सत्य आहे ना. पण त्याच कृष्णाला रात्री 12 वाजता यमुना पार करणारा वसुदेव बाप आपल्याला विसरता कामा नये. वसुदेव बाप विसरता कामा नये. राम वनवासाला गेलाय, सत्य आहे बुवा. पण त्याच रामाच्या पुत्र शोकाने राजा दशरथ घरात मिळालाय, हे विसरता कामा नये. लक्षात घ्या पोरांनो, ज्याला बाप कळला त्यानं संसाराचा ताप हरला, आणि ज्याला आई कळली त्यानं पुण्याची कमाई केली. ही वास्तविकता, वास्तविकता. अरे दोघा भावांचा भांडण बायको मध्ये येतच कशी देऊ नको ती का. टाकायचे पाय थयच.
सांगतो आपला रे तुला करशील दिसेल घराकडे जाऊ दुसऱ्या दिवशी वैदिक माका येऊता लागेल तिकडे डॉक्टरकडे नेऊ. अरे घरनी संघ वागडा खाय चुलीची लाकडा बरोबर ना सत्य परिस्थिती आहे. अरे बायकोवर एवढा प्रेम करा अरे एवढा प्रेम करा शेजारी म्हणू हवी असो नवरो माका पण भेटा पण शेजारी कशासाठी म्हणून शेजारी हवी. तुझा काय झाला माका कळत नाही त्या दिवशी माका फोन करता कामल्या अरे म्हणता वर्षाचे 300 दिवस बाहेर असतो सांगितला ते आणि एवढ्या वरच्या 65 दिवसात 65 दिवस नको त्याला तुझ्या मानेवर अवदसा बनवल्या 65 दिवस लागतात. बाजू बसला मागा टेन्शन इला देवा शपथ असं सुंदर बुवा काय अरे मिस्त्री साहेब आणि आमचे पक्वाज वादक आकाश खरोखर एकदा जोरदार टाळ्या आमच्या माऊलीसाठी होऊन जाऊ दे. छपरी वादक सुद्धा तिकडची बारी संपून इकडे आलेले आहे बरोबर की नाही. हा आमचे ते सहदेव मित्र होते त्याच्यामध्ये काही विषयच नाही. अतिशय उत्कृष्ट पक्वाज वादक आणि ढगा तबला वादक सहदेव देखील या ठिकाणी आलेले मनपूर्वक आभार मानतो. कोणाचं नाव राहुल असेल तर सांभाळून घ्यावा. पोरांनो एक गोष्ट लक्षात ठेवा सध्याची कंडिशन अशी झालेली आहे की पुष्पा तू आला तो म्हणता झुके का नाही साला. हे ती साला तेव्हापासून काढायची नाही झुके का नाही साला. तो हसला तो बारको बरोबर झुके का नाही साला. पण लक्षात घ्या पुष्पा आता आला पण आपल्यासाठी पुष्पा पहिलाच आहे छत्रपती संभाजी राजे. लक्षात ठेवा कारण 40 वर्ष अन्याय झाले 40 दिवस अन्याय सहन करणारा एकमेव राजा कोण असेल तर छत्रपती संभाजी राजा. म्हटल्याच्या नंतर अंगाची कातडी काढली जीभ छाटली गेली डोळे फोडले गेले पण मराठ्यांसाठी झुकला नाही. तो आपल्यासाठी खरा पुष्पा आहे की नाही. अरे असे पुष्प आले किती गेले किती पण छत्रपती संभाजी राजांची जागा व घेऊ शकत नाही. सत्य परिस्थिती आहे ना. हे ऐकलं काय मोबाईल मध्ये बघू नको कोण नाही ऑनलाईन आता. अरे वड्ड सावित्री अरे सावित्री ती सावित्री नवरो किती बेवडो असून देत वर्षभर पिणारो असून देत झोपटणारो असून देत पण त्या दिवशी मात्र नटून ठटून वडाजवळ जाणार. वडा 7 फेरण्या मारणार आणि सांगणार वडा सत्यवान तो त्याला सांगणार हातपती 7 जन्मी भेटावा. कोण नाही म्हणतात तिने हात वर करा सत्कार करतो कोण नाही म्हणू शकत नाही. पण मुंबईत आमची परिस्थिती बिकट जाणार. उद्या उठून सावित्री आज आमची बायको जाणार बाजारात सत्यवानाच खरेदी करून आणणार वडाची फांदी त्या वरच्या फ्रीजर मध्ये कोंबणार. दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर काढणार सत्यवान ताट हातात बरोबर आहे ना. तो ताट झालेलो सत्यवान कोंबणार आणि त्याची 5 पाना काढणार वर खच्याव खच्याव वडापाव वडापाव. पोरा म्हणतात ना ती बहीण माझी घुटवाळली तिकडं वडापाव 1500 इले काय ते 1500 बंद झाले वाटतं ना. नाही लक्षात घ्या 1500 येऊ देत नाही तर न येऊ देत पण या युट्यूबच्या माध्यमातून सरकारला माझा सांगणं आहे 1500 दे नाही तर नको देऊ पण माझ्या बहिणीसाठी माझ्या वहिनीसाठी माझ्या बायकोसाठी माझ्या मुलीसाठी महिला सुरक्षा कायदा दे हा महत्वाचा लक्षात घ्या. एक वेळ महाभारत आपल्याला समजेल घडला कसा जाऊ दे तिकडे. महाभारत आपल्याला वाचला तर समजेल भगवद्गीताही आपल्याला समजेल एक वेळ रामायण पण आपल्याला समजेल. पण लक्षात ठेवा ज्या दिवशी बाप नावाचा ग्रंथ आपल्याला कळला ना आयुष्यात सार्थक झाल्याशिवाय तुमच्या राहणार नाही. बाप कळला पाहिजे बाप कळला पाहिजे. मंडळी काय नाही हो ह्यो सांगता जांभळ्या तू हलतोस तू हलू नको तुझी कावटा फुटतील. अरे अरे ना हल्ला पाहिजे डोलला पाहिजे हसला पाहिजे. आजकाल परिस्थिती बिकट आहे बुवा. तुझा लगीन झाला तू वाचलंस तुका 2 कॅलेंडर झाली वाचलंस माका 2 झाली मी वाचलं ज्यांची होत नाही त्यांचा काय. अगे आयशी दिवसभर कसं तरी काढतात घे देवा शपथ. आणि तू सांगतस काय पूर्वी पेपर घेऊन जायचे बसायचे आता मोबाईल घेऊन बसतो
ह्यो काय कमी नाही ह्यो गेलो तरी गप नाही थै पण मोबाईल असता. आणि एक दिवशी मोबाईल नेला नव्हतो तो समोर असो बघता तर पुढे लिहिलेला होता डाव्या बाजूला वळा. वळलो तिकडे लिहिला होता अरे उजव्या बाजूला वळा. वळलो उजव्या बाजूला मागे बघा. मागे वळलो मागे लिहिला होता अरे हागायला आलास इकडे तिकडे बघायला आला. तुझ्या मांडीवर राहू द्या मला तोंड चाळवलंस. महिलांसाठी काय पॉन्ड्स लगाव खूबसूरती पाव महिलाओं के लिए. हमाम लगाव सुंदरता पाव महिलाओं के लिए. आमच्यासाठी काय इजगड लगाव खुजली भगाव. बिटेक्स लगाव खुजली भगाव. हे आला कधी हे तुझ्यामुळेच आला. राहताच काय देवाच्या पण ती एक पॅन्ट तेव्हा होती ना त्या काळात ती बरी होती. इकडून हवा गेली की तिकडून बाहेर फुल एअर कंडिशन. आता कसं आहे नाही चढली तरी जीन्स पॅन्ट. मला सांगा मरणार नाही म्हणून त्या गरमीत. आणि ती जीन्स पॅन्ट घालून त्या दिवशी हा करमान मारताना वाचवलाय. दादरला चढला आयशू दादरला चढला विरारला जायला. आता दादरला चढणं संध्याकाळी 7:30 वाजता सोपा आहे काय विरारला जाणार. भावाला मास्का चिकाटतात ट्रेनला चिकाटलेली. त्याच्यात आणि ह्याला कसं न्यायचं माका टेन्शन. ह्याला कसा तरी भुतूर घुसवला पण करणार काय. माझा हात लांबडा म्हणून वर पोचलं दांडी यांना. हेनं हात वर केला आणि ते वरच असोच उड्या मारी. अरे मी म्हणे अरे समीर काढतच काय छेचे मध्ये जमत नाही. आता म्हणे काय खरा नाही म्हटला 2 मिनिटात हुआ म्हणता अंधेरी येईल खाली होईल का ट्रेन. मी म्हटला हो सगळीच होईल. अंधेरी येईल जे चॅपलानी ना दादारी दादा पुन्हा सपाट मागणा सपाट गोदरेजचा कपाटच करून टाकतो. बाबा 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 यो म्हटलं त्याच्यात आली उंची भंगली लहान ना करणार काय. माका दया ये पोर मरल बिरल मध्ये आणि ना आणि त्याच्यात काय झाला बोलवली आली. मला वाटलं आता ह्याला वाटलं खाली वय पण ज्याची अंबलानीच होच. आणि त्याच्यात गरमीचे दिवस जीन्स पॅन्ट घातली त्याच्यात घट टी शर्ट आणि तुम्हाला सांगतो हात वर. आणि त्याच्यात जे घाम सुटले वरंगाळे बाबा रे बाबा ते हैसर होते तो सर ठीक होता त्यांनी जागा गाठला नाही. जागा जी गाठल्या बरोबर छेचे म्हणतात ना खाजू टोक लागली हो वळव्या गाडी करणार काय. करणार तरी कसं हातवर अरे म्हणतात ना यमदूत आल्यावर मृत्यू चटाळणा आणि खा झाल्यावर जागा चोळणा थांबवता कोण. हो नुसतं वळव्या काढी. मी म्हटलं काय काळजी करू नको कसो बसो आता हात घुसो बाकी पर्याय नाही. आणि हात घुसवला नको. खाजगूची सुरुवात केल्यावर दादा रे दादा पुढे एक जे भैयाजी उभे होते ते जे बिघडले ना दादा रे दादा क्या करताय मला हो बिगाड़लो. क्या करताय क्या. अरे इतने गर्दी में खा जाया खाजवता है. ये भैया जी बिगड़ले अरे खाजो लेकिन तेरा खाजो मेरा क्यों खाजवता. 500 वाले राहिले का इकडनं येत होते ते. असू दे काय नाही सुंदर मजा बोलला पाहिजे पण ह्याला खाई नेऊच नको. देवाच्या मध्ये ह्याला खाई नेऊच नको. हो सगळं दातावर पुढे बोलणार. याची दिसते दात दिसते पुढे नाही तो पुढे पण बोलणार एक नंबरचा. हो करोना काळाच्या नंतर कोणाला जाऊचा टाइम नव्हता हो आयसीयू. आणि काय सांगू 7-8 महिने गेल्या इकडं तिकडं जाऊचा लागला. मित्राची आई ऑफ झाली एका बरोबर घेऊन गेलं आणि सांत्वन करूसाठी बसलोय आपला फोटो जवळ रडत बसलो होतो. म्हटलं अरे काय रे म्हटलं काय करणार पर्याय नाही रे म्हटलं. प्रत्येकाला जायचं रे मृत्यू हा अटळ आहे की नाही. आज आई गेली तुझी प्रत्येकाला जायचं पर्याय नाही. राग म्हणू नको रडू नको जरा शांत घे. अरे तुझी काय आयुष आरुष पाटील यांच्याकडून 100 रुपये पाहतोय. आरुष पाटील यांना उद्धव परमेश्वराची प्रार्थना करतो बक्षीस स्वीकार करतो. धन्यवाद. म्हटलं काय रे रडू नको म्हटलं वाईट वाटून घेऊ नको. आता काय करणार जे होणार ते होणार आहे. अरे तुझी एकट्याचीच आई नव्हती रे म्हटलं ती माझी पण आई होती. हा माझ्या मागे उभा म्हटलं अरे तुझी एकट्याची आई नव्हती रे ती माझी पण आई होती. जशी माझी होती ना तशी आमच्या गावाची आई होती रे. तिचं सांत्वन करून घराकडे आलं. 1-2 महिने गेलं आणि ह्याच्या मित्राची बायको ऑफ झाली. मित्राची बायको ऑफ झाली. ह्यानं मला फोन केला नाही. एकटा मोठेपणा करूसाठी थै गेला. हा गेला. मी ज्या काय बोलवतो सगळा लक्षात ठेवून गेला. जांभळो बोललो होतो तो बिचारो फोटो जवळ बसून
हो थंय पोचलो. रडू नको म्हणतोय. काय सगळा मृत्यू वाटेल आहे रे, कोणासाठी थांबला नाही. ती तुझी गेले, ती तुझी बायको एकट्याची नव्हती रे. जशी तुझी होती तशी ती माझी होती रे. आणि जशी ती माझी होती तशी अख्ख्या गावाची होती रे. दांडका काढून झोपडलं नाही का? म्हणजे तुका वाटलं काय तुकाच बोला घेता भरपूर. जांभळं कमी आहे. 500च्या नोटीवरती एकदम स्वच्छता केवळ त्यांनी पण 1000 दिले मला. बाकी जांभळे बाकी सुंदर बुवा, नाद नाही कळायला तुमचा. पण खरं लक्षात घ्या, श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये एक सुंदर सांगितलंय, स्वार्थी बनण्यापेक्षा सारथी बना. आयुष्याची नौका तुमच्या तरल्याशिवाय राहणार नाही, की नाही? कारण दहीहंडी आपण म्हणतो आमचा अपप्रचार आम्ही स्वतःच करतो. काय मराठी माणूस ही खेकड्याची वृत्तीचा माणूस आहे म्हणून आमचा प्रचार आपणच करतो. वाईट हा प्रचार करता कामा नये. मराठी माणूस हा एकजुटीने राहणारा माणूस आहे. आणि ह्याचं उदाहरण पाहायचं असेल तर इथे सोनाबाई सेवा संघ चाळ हे बघा. कारण एकजूट किती महत्वाची आहे हा महत्वाचा मुद्दा आहे. मुंबईत अख्ख्या मुंबईत 10 वाजता स्पीकर बंद असताना 2:30 वाजले तरी त्याच प्रमाणे सोनाबाई सेवा संघ म्हणजे ह्याला आहे की नाही? कारण लक्षात घ्या, प्रत्येक जरी बाबा नसले तरी पिसणारा एकच असतो, एके जरी 4 असले तरी जिंकणारा एकच असतो. आणि हवा कोणाच्या असू दे, आवाज मराठ्यांचा असतो की नाही बुवा? बाकी मुलांना सुंदर शिक्षण दिलंय, कुल्फी खायचे पैसे द्यायचे नाही. अरे काय म्हणजे कमवतच ते ठेवतच कायच्या बँकेत. पप्पानी सांगितले खाऊपिऊचे लाड पैशाचे लाड नाही. बायको बँकेत भरता की काय? असू दे असू दे, चांगलं आहे, सुंदर आहे. पण हे बघ डबल आले रे, 1000च आले. असू नको, मला माहिती आहे हसलंच तरी आत्मा जळताय. नाही हसत बारी झाली बरोबर की नाही? झालीच पाहिजे, नाही तर फायदा काय हो. बाकी सुंदर तुमचा तो बारका झेल त्या दिवशी मला भेटला. अक्षरशः याच्या घराकडे चाललो होतो, तो नागडो फिरत आहे हो तो याचो बारको झील. आणि अशी सगळी गर्दी जमलेली. मी गेले बघताय तेव्हा समीर कादमांचो झील. घराकडे गेले तर ह्यो आंघोळ करी भुतून साबण लावलेलो, फेस डरून अंगाला. हे समीर, अरे म्हटला तो झील नागडो फिरता तिकडे आणि तू भुतूर आंघोळ करतस. अरे सेलिब्रिटी तू आणि झील नागडो करता काय म्हणतात आंबड्या? अरे काय नको ते सांगतस म्हणता, झील माझं नागडो फिरता गर्दी जमली. येणं तसाच टावेल घेतला, साबण पण घुसला नाही, तसोच गुंडळला. आणि जो गेलो त्या गर्दीत नाक्यावर घुसलो भुतूर आणि भडाकलो त्याच्या. हे काय कुलपे खोलस तेवढे बरं नाही, असं नागडं फिरतात समीर म्हणतो झील आणि असं तू नाक्यावर नागडे फिरतात. अरे बापसाची इज्जत आहे की नाही? असा नागडा फिरायचा नाही. ह्या टावेल ज्या टावेल दिल्याबरोबर जी गर्दी होती ना, खायच्या गल्लीत खै पळाली. रो 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 होता त्या मरला होता. बाकी मजा ना, लेवल झाली, काळजी करू लेवल व्हायला. कैलासवासी आत्माराम मोंडे, कैलासवासी तुकाराम मोंडे, कैलासवासी वंदना आत्माराम मोंडे यांच्या स्मरणार्थ मोंडे ब्रदर्स यांच्याकडून हे 1001 रुपयाचं पारितोषिक कैलासवासी आत्माराम, कैलासवासी तुकाराम मोंडे आणि कैलासवासी वंदना आत्माराम मोंडे यांच्या आत्म्याला चिर शांती लाभो आणि सन्माननीय मोंडे ब्रदर्स यांच्या परिवारातील सर्वांना उद्दंड आयुष्य लाभो हे 1001 रुपयाचं पारितोषिकाचा स्वीकार करतोय आणि मनपूर्वक धन्यवाद देतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. बुवा काय आहे, बोलायला गेलो ना बराच काय काय आहे, पण खरंच सांगतो आई वडिलांची जी काही इच्छा आहे ना ती मुलांनी पूर्ण केली पाहिजे. कारण त्या सत्यनारायणाची सेवा केल्याच्या नंतर तो नारायण आपल्याला पावेल की नाही सांगता येत नाही. पण लक्षात ठेवा, आई वडिलांची सेवा करा, काशीचा विश्वेश्वर सुद्धा तुमच्या घरात आल्याशिवाय राहणार नाही. ही वास्तविकता. कारण योग्य 28 पांडुरंग विठेवरती उभा आहे. का उभा आहे? आई वडिलांची सेवा. शाळेमध्ये आपण श्रावण बाळाची कथा ऐकली. कारण छाताडात बाण घुसलेला असताना सुद्धा शेवटी माझ्या वडिलांना पाणी नेऊन कोण देईल याचा विचार करणारा श्रावण बाळाला आपण लक्षात ठेवला पाहिजे. बुवा हीच आपली खरी भजनाची पुण्याई आहे. आणि आज हे भजन पूजन कीर्तन करतोय ना, ही आमच्या आई वडिलांची पुण्याई आहे. म्हणून कुठंतरी आपल्याला हे भेटतंय. नाहीतर काय कोणाचा होता मला सांग ना? कोण नाही, कोणता नाही, राळबाग वरचा. तू सांगतोस बायकोच महत्वाची आहे.
मी देवा शपथ काहीतरी मेलो असलो ना तरी बायकोचा वाढदिवस अगदी विसरत नाही. कुणी पण विसरू नका. माझा दादर का फुलांचा छोटासा धंदा आहे. अगदी बायको सांगतो गो उद्या वाढदिवस, सगळ्यांना मैत्रिणींका बोलव. अगदी कोणती भर फुलं आणतो, असा टेबल सजवतो. 4 किलोचा केक आणला आणि सगळ्या मैत्रिणी, त्यात कदमीन पण आली होती. ही नाही, आमच्या बाजूक राहता. ती कदमीन येली पण शेजाऱ्याची शेजाऱ्याक नसाई कशी असतात ती बघ. हा ती कदमीन चॅप्टर होती. तुझा काय नाही संबंध देवाशी. नाही नाही. आणि काय वाढदिवस असो साजरो केलो, फुलाच्या गादीवर ठेवून केक कापलो. ही घराकडे तनातनत गेली आणि नवऱ्यावर अशी काय केचाटली, बाबा बाबा म्हणतात तो जांभूळ बघा खै खै मेलेलो असता वारी अंका. पण बायकोचा वाढदिवस कसं फुलाच्या गादीवर साजरो केला ना. नाहीतर तुम्ही लग्नास 15 वर्ष झाली पण असो वाढदिवस कधी साजरा केला फुलाच्या गादीवर बिघाडलो. म्हणता अरे त्या जांभळ्यात फुलाच्या गादीवर साजरा केला, त्याचा फुलाचा धंदो हा म्हणून साजरा केला. माझो मिरचीचो हा. मजा ना. सुंदर काय पेटवा हो, हे सगळे आपलेच आहेत. काय टेन्शन काय नाही. या ठिकाणी गजाला सुरुवात करण्यापूर्वी माझ्या लाडक्या बहिणीची योजना, माझं खरं सांगणं आहे की खरोखर कशाची योजना हवी हे या फक्त मोकड्याच्या गाण्यातून सांगतो आणि पुढे जाणार. काळजी करायचं काम नाही. बुवानी जेवढं हसवलंय तेवढं हसवण्याचा प्रयत्न करणार. लाडकी बहीण काय म्हणते ह्या गजरातून फक्त गाण्यातून सांगण्याचा प्रयत्न करतो. नको मला बंगला, नको मला वाडी. काय लाडकी बहीण सांगते सरकारला, नको मला बंगला, नको मला माडी, नको मला पैसा, नको सबसिडी. सरकार नको मला पैसा, नको सबसिडी. माझ्यासाठी काढा कायदा, माझ्यासाठी काढा कायदा. माझी सुरक्षा, माझ्यासाठी काढा कायदा. माझी अशी परिस्थिती झाली त्या बदलापूरचा आपण प्रकार पाहिला आहे की नाही की अंगावर काटे येतात. मला पण आता माझी पहिलीला मुलगी आहे, भीती वाटतो कुठं पण सोडायची, कारण परिस्थिती हाताच्या बाहेर चाललेली आहे. कारण त्यावेळेचा छत्रपती शिवाजी महाराज आपले
कल्याणच्या लुटेमध्ये सुभेदाराची सून आली, खाना नारळाने ओटी भरून पाठवली. तो छत्रपती शिवाजी महाराज, तो राजा होता आपला. पण आज आपली परिस्थिती वेगळी आहे, म्हणून कुठंतरी हे थांबलं पाहिजे. म्हणून काय म्हणतो बघा, जोरदार टाळी आमच्या महिलावर होऊन जाऊ दे. काय बुवा, सगळे डे येतात 100%, कारण त्यावेळी पूर्वीचा काळ होता. या ठिकाणी मनीषा पवार यांच्याकडून लाडक्या बहिणीचे हे 100 रुपयाचं पारितोषिक आहे. सन्माननीय मनीषा पवार यांना उथंड आयुष्य लाभो अशी परमेश्वराची प्रार्थना करतोय, बक्षीस स्वीकार करतोय. बुवाने सांगितलं सगळे डे येतात, सारी डे, व्हॅलेंटाईन डे, देवा शपथ तेव्हा तुमच्या काळात काय होता काय नाही, हा विषय काय. हगडे तो भंगान देत, त्याला शिरा पडू देत, आग लागू देते हगडे. देवा शपथ लक्षात ठेवा, सगळे डे साजरे करा, माझा विरोध अजिबात नाही. पण 19 फेब्रुवारी आपल्या बापाची जयंती विसरायची नाही. आणि 19 फेब्रुवारी हा आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा दिवस आहे. म्हणून जिंकून देखील दुनिया असताना तो औरंगजेब रडला होता, जिंकून देखील दुनिया असताना तो औरंगजेब रडला होता. तर हातात तलवार घेऊन माझा शिवबा त्याला लढला होता, माझा शिवबा त्याला लढला होता, माझा शिवबा त्याला लढला होता. जय भवानी, जय भवानी, जय भवानी, जय भवानी, आशीर्वाद. काय लहानांचा आशीर्वाद घेणं गरजेचं आहे. भगवान काय सांगितलं, जांभळ्याकडे बघताना मी ताट मानेन बघतोय आणि मला बघताना वाकून बघूचं लागता. बुवा, देवळात जाताना हार प्रथम घ्यावा लागतो. जर हार मानली नाही ना तर परमेश्वर ही आपल्याला जिंकू देणार नाही. महत्वाचा मुद्दा आहे. भगवाने सांगितलंय देवळात जा, अर्चना भेटेल, देवळात जावा, पूजा भेटेल, देवळात जावा, श्रद्धा भेटेल. आणि आमका काय ठेवला नाही, घंटा. याचा सांगणं माझा नाही, म्हणजे महिलांका घंटा वाजवू काय बंदी आहे? देवात गेल्यावर पहिली घंटा वाजवूचीच. हा त्याचं कारण, हा घंटे खाली उभा राहून घंटा वाजवा. त्याचं कारण एक आहे की ज्या वेळेला लहरीच्या घंटेच्या निघतात त्या तुमच्या मस्तिष्कातून, तुमच्या शरीरातून बाहेर गेल्या पाहिजे. हा महत्वाचा इतिहास आहे बुवा. जे भजन आहे ते भजन हाच महत्वाचा मुद्दा आहे. या ठिकाणी सोनाबाई सेवा संघ, गणेश नगरचा राजा आणि शिवशक्ती गोविंदा पथक बुवा गाणे 100% घेणार. हे 100 रुपयाचं पारितोषिक आहे. म्हणून त्यांना उथंड आयुष्य लाभो अशी परमेश्वराची आम्ही प्रार्थना करतोय, बक्षीस स्वीकार करतोय. बुवाने सांगितलं रावण कळला पाहिजे किंवा रावण सांगितला पाहिजे. सत्य परिस्थिती आहे मंडळी. रावण सीतामाईला घेऊन गेला हे आम्हाला पिक्चर मध्ये दाखवलंय, बरोबर आहे. पण खऱ्या अर्थाने कोणाला माहिती आहे की रावणाची सीता मुलगी आहे? कोणच सांगणार नाही. त्याचं कारण युट्यूबच्या अभ्यासाने सगळ्या भेटत नाही, त्यासाठी ग्रंथाचा अभ्यास करणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, मखत्य नावाचे ऋषी होते, त्या गंगा मातेला अमृत निर्माण करून अर्पण करायचे. बघा, अमृत निर्माण करणारा पिऊ शकत होता ना, पण आज्ञा असणं गरजेचं असतं. तिच्यासाठी अर्पण करायचे. पण रावणाला सगळ्यात मोठी खोडी होती काय, की ऋषींची मुंडकं छाटायची. त्यानं काय केलं, गेला आणि मुंडकं छाटलं. पण मुंडकं छाटायच्या अगोदर अमृत जे निर्माण झालं होतं त्याला माहिती नाही. त्याला वाटत होता की हा ऋषी विष निर्माण करतोय आणि समस्त राक्षस कुळाचा नाश करणार आहे. या उद्देशाने अक्कल असून बियकल्यासारखा वागला. म्हणून परिणाम काय झाला बघा, घेऊन गेला तो कलश आणि मंदोदरीला काय सांगतोय की हा कलश तू आणलाय ना, विषाचा भरलेला आहे, याला हात लावायला कोणाला देऊ नको, याला ठेव, समस्त देवांचा नाश मला करायचा आहे. मंदोदरी कंटाळली होती जाचाला याच्या, दररोज मारायचा ऋषींना.
आणि काय केला, जसा रावण बाहेर गेला घटा पियाली मरायचा म्हणून, परिणाम काय झाला, अमृताचा देह. तिला कळलं नाही काय होणार पुढे, आणि दुसऱ्या चौथ्या दिवशी तीर्थाटनाला गेली. तेव्हासारखा आता सारखा नाही, सकाळी गेला शिर्डीचं दर्शन घेतलं, संध्याकाळी मागा आला. आता तसा तवा नव्हता, 10 महिने 1 वर्ष तिकडे असायचे. पण झाला परिणाम काय उलटा. पोरांनो, परिणाम असा झाला की तो अमृत देह पोटामध्ये वाढायला लागला. आता जर हा देह घेऊन माघारी गेली तर रावण म्हणणार हे पाप आणलं कोणाचं. जनकाला सीता कशी भेटली ते बघा. रावण म्हणणार पाप कोणाचं. म्हणून मंदोदरी म्हणजे 5 पतिव्रता नारींमध्ये सर्वात श्रेष्ठ तिचा दर्जा होता. राक्षसाची होती पण पतिव्रता होती. तिनं आपल्या शक्तीने देह बाहेर काढला. सैनिकांना आज्ञा केली हा कुठंतरी लपवा. पेटीमध्ये टाकला सैनिकांनी. ती पेटी नेली आणि शेतामध्ये पुरली. आणि ती नांगरताला फाळाला लागून ज्या देहवरती आला, जी सीता सापडली ती नात्याने जनकाची मुलगी. ती वाढली कशी तर अमृताचा देह मरू शकला नाही, तो वाढत गेला. आणि अशा रीतीने जनकाला पेटीमध्ये ती सीता मिळाली. ती नात्याने जनकाची मुलगी झाली. पण मंदोदरीच्या उदरातून तिचा जन्म झाला बुवा, म्हणून रावणाची नात्याने मुलगी. ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. हा मुद्दा आहे बुवा. बाकी तुम्ही सुंदर. मल्हारी भोळा जीवीचा जिव्हाळा, मल्हारी भोळा जीवीचा जिव्हाळा. काय सांगूयाची ती कहाणी, हो काय सांगूयाची ती कहाणी. मगाशी पण एक फरमाईश आली होती आणि गोविंद पथकासाठी गोवाने सुंदर गाणं घेतलं. आणि एक गोवाने सुंदर म्हटलं काय, बघतलं बाबू इकडं कोलगेट लावायची आणि अशी खराब होता. हो बाळासाहेब यांची एक फरमाईश आहे. बाळासाहेबांवरती 100% घेतो, काळजी करायचं नाही. एक फरमाईश करणार पूर्ण. कुमार चिन्मय व परांश, चिन्मय व परांश पाटील याचकडून श्री स्वामी समर्थ खरोखर मनपूर्वक आभार. कुमार चिन्मय आणि परांश पाटील यांना उदंड आयुष्य लाभले अशी परमेश्वराची मी प्रार्थना करतोय. आणि या 100 रुपयांचा स्वीकार करतोय, बक्षीस स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद. बाळासाहेबांवरती गाणं आमच्या माऊलींसाठी एक झलक घेतो आणि गजल पण आहे, त्याच्यामुळे थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करतो. कारण बाळासाहेब ज्या वेळेला आपल्याला निघून गेले, खरोखरच कोणत्या जातीचा, कोणत्या पंथाचा, कोणत्या धर्माचा हा कधीच त्यांनी विचार केला नाही. बाळासाहेबांनी फक्त विचार केला की जो हिंदुत्वासाठी लढला तोच बाळासाहेबांचा झाला. म्हणून बाळासाहेबांसाठी एका जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. भारी काम आहे. कैलासवासी सुलोचना सदाशिव परब यांच्या स्मरणार्थ हे 200 रुपयाचं पारितोषिक आमच्या बालकांच्या हातातून आलेलं आहे. कैलासवासी सुलोचना सदाशिव परब यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो आणि या मान्यवर माऊलीनं उदंड आयुष्य लाभो अशी परमेश्वराची चरणी प्रार्थना करतोय आणि 200 रुपयाचा स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मुलं ही देवाघरची फुलं आहेत खरोखरच. आणि तू तर बाबा खरोखर नाथकुळा कितवीत पहिलीत ना. इंग्लिश मीडियम की मराठी मीडियम रे. मराठी मीडियम. वा शाबाश. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पण एक खोडी आहे काय काय जणांचा, ते पटकन विचारणार बाबू कितवीत रे, मग तो सांगणार 4थीत. मग तो विचार बाईक धरून मास्तर किती रे.
मग तू सांगतो 2 ह्याका माझ्या वाटता बाईक धरून मास्तर 2 सांगितल्यावर तो टेन्शन मध्ये आता. पण खरी वस्तुस्थिती बुवा काय आहे की आज इंग्लिश मीडियम मुळे मराठी शाळा बंद पडायची वेळ आली आहे. बरोबर की नाही? ह्या काहीतरी थांबला काय स्वल्पविराम पूर्णविराम प्रत्येक शब्दामध्ये राम आहे. पण कुठं थांबायचं हे आपलं आपण ठरवलं पाहिजे. त्रिकोण षटकोन चौकोन शाळा शिकवतेच पण दृष्टिकोन आपला आपण ठरवायचा आहे. त्याच्यामुळे लक्षात ठेवा प्रेम नको करू ह्यो मताचा मी नाही आहे. करा ना बिंदास करा. अरे ती पटपर्यंत जीवाची आटापिटा करत हो. एकदा काय पटली जर पटपर्यंत तिने विचारला जानू चंद्र खय खय काय ह्यो काय घालणार तुझ्या खळी हो पटला की नाही? मोरे आहेत ना मोरे टेन्शन नाही. अरे मोरे मोरे माग आहेत म्हणून एवढा बोलतो आहे. काही म्हटला देव काय खाला हर. पण समजा कर्म धर्म संयोगात तिच्याच बरोबर लगीन झाला आणि बायको म्हणून ती घराकडे आली. 7-8 महिने वर्षभर गेला आणि लाडात येली आणि तिनं विचारला जानू चंद्र खय त्याची तळ पाहिजे मस्त कदम मिळतली खय काय वर काय तुझं बापूस कंदील घेऊन बसलो. पण हल्लीच्या पोरी कमी नाही आहे. हे माझो बापूस कंदील घेऊन बसलो ठीक आहे. त्या कंदीलाचा रॉकेल सापला तर तुझा बापूस टाकूच जाणार हा. कोण कोणाचा नाही मोरे बोरे नाद नाही करायचं. अरे मोरेंकडनं एक शिकण्यासारखी गोष्ट कारण खरंच सांगतो गळ्यात सोन्याच्या चैनी घाला हातात सोन्याच्या अंगठ्या घाला त्याच्यावर चोराची नजर असेल कदाचित चोराची नजर असेलच. पण मोरेंसारखी गळ्यात तुळशीची माळ घाला पांडुरंगाचं वास्तविकता. बरोबर बाळासाहेबांसाठी गाणं झाला पोर का महाराष्ट्र शमली डरकाळी वाघाची कोपलास का देवात हानी झाली मराठ्यांची व्यंगचित्रकारा तुला घडला थोडासा नेता छाती ठोकून चालू जगाला तोच जीवाग होता. एका 2 टाकाळ्या बाळासाहेबांसाठी होत ते. प्रतिशिवराया अवतरले हो प्रतिशिवराया अवतरले हो महाराष्ट्राच्या भूमीवर. ऐका जन हो कथा सांगतो
जय जय महा योगेश वारन यांच्याकडून हे 50 रुपयाचं पारितोषिक मनपूर्वक स्वीकारतो. योगेश उज्ज्वल आयुष्य लाभो अशी परमेश्वराची प्रार्थना करतोय. आमच्या मोरे साहेबांची एक विनंती आहे की एक झलक देशभक्ती. जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा राष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र जोरदार कार्य झाले पाहिजे. मेरे वतन के जरा आँख में भर लो, मेरे वतन के जरा आँख में भर लो, जो शहीद हुए जवानांसाठी होऊन जाऊ दे. या ठिकाणी आदेश बांबरकर सन्माननीय आदेश बांबरकर यांच्याकडून देशभक्तीसाठी हे 100 रुपये पारितोषिकाला मनपूर्वक स्वीकारतो. आणि या ठिकाणी त्याला सुरुवात करण्यापूर्वी खरोखरच सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. तुम्हा सर्वांना उदंड आयुष्य लाभो. तुमचा एक गाणं झालं मोबाईल तो अतिरिक्त झालेला म्हणून गेलो का चाय बी द्यावा त्यांना. आता बसो पॅटर्न उठता तो फक्त बघा तू लयच बोलले यार. बुवाने एक सुंदर गाणं घेतलंय पण बांबूवर बांबू चिकटवलाय बुवा. हा शोर मच गया शोर देखो आया माखन देखो
शाबास एकदा जोरदार टाळ्या भावासाठी होते. लक्षात घ्या मुलांनो, भजन आहे मनोरंजनासाठी बोलायला लागता, पण जोपर्यंत आई वडील आहेत तोपर्यंत त्यांची किंमत करा. त्या आई वडिलांसाठी फक्त एक गाणं घेतो आणि पुढे गजलला सुरुवात करतो. बराच वेळ झाला. फक्त मुकडा जवा जाईल निघून बापा जीवनातून, मग भेटाया तू धडपडशील, जवा जाईल निघून बापा जीवनातून, मग भेटाया तू धडपडशील, माय बापा विना नाही कोणी जीवन. लक्षात घ्या, जोपर्यंत बाप आहे आई आहे तोपर्यंत त्यांची किंमत करा. नाहीतर काय परिस्थिती आहे बघा. माय बाप विना नाही कोणी जीवनावर, एक दिवस एकदा जोरदार टाळ्या आपापल्या आई वडिलांसाठी होऊन जाऊ देत. तर या गजला सुरुवात करतो आणि या ठिकाणी पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. वेळ बराच चाललाय. सध्याची भजनं तशी आहेत, ठीक आहे, मनोरंजनासाठी एकामेकाला बोलतो आम्ही, पण पंचरत्नांनी जे काय करून दिलंय ते या ठिकाणी कैलासवासी सीताराम बुवा यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मनपूर्वक स्वीकारतो. कैलासवासी सीताराम बुवा यांच्या आत्म्याला चिर शांती लाभो अशी परमेश्वराची प्रार्थना करतोय आणि आमच्या ह्या माऊलींना उथंड आयुष्य लाभू दे अशी पांडुरंगाची प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे कुमार हर्षद भुजबळ यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. हर्षद भुजबळ यांना उथंड आयुष्य लाभो अशी परमेश्वराची प्रार्थना करतोय आणि बक्षीस स्वीकार करतो. धन्यवाद. या ठिकाणी गजला सुरुवात करतो आणि पुढे जाणार आईचं मोल आणि बापाचं मोल हे आयुष्यभर आपण 7 जन्म जरी घेतले ना तरी ते फेडू शकत नाही. म्हणून काय सांगतो बघा. जाईल तिकडं नाक्यावर आता एकच चाललंय हवा, जाईल तिकडं नाक्यावर आता एकच चाललंय हवा, आता आला जमाना नवा की
बघा सांगितलं काय सध्याची कंडिशन एक वेळ बाबतीची कानपडा पडतो ही भजन सध्या चालली नाही ही कोणतरी थांबली पाहिजे तो अशी भजनं नको मनोरंजनासाठी बोललं पाहिजे माझ्या झालीच पाहिजे त्यात काय विषय नाही पण सांभाळून म्हणून काय म्हणते बघा चढाओढती कैलासवासी हरिश्चंद्र मोरे कैलासवासी नामदेव मोरे आज त्यांचं एक म्हणणं आहे की खरोखरच आजची नाही भावाची क्षणोक्षणी आठवण यायला लागली आहे आणि खरोखरच कैलासवासी हरिश्चंद्र मोरे कैलासवासी नामदेव मोरे यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो आणि सन्मानित तुकाराम मोरे यांना उथंड आयुष्य लाभो अशी परमेश्वराची प्रार्थना करतोय आणि या ठिकाणी हे 101 रुपयाचं पारितोषिकाचा स्वीकार आम्ही विसरू शकत नाही म्हणून एका जोरदार टाळ्या या सनबाई सेवा संघासाठी झाला पाहिजे पैसा तर सगळ्यांकडे आहे हो बरोबर की नाही देण्याची वृत्ती असणं गरजेचं आहे म्हणून संघ ज्यांनी दिलेलं आहे त्या सर्वांच्या इच्छा पूर्ण होते ज्यांनी नाही दिलेले आहेत त्यांच्या पण इच्छा पूर्ण होते ज्यांची लग्न जमायची आहे त्यांची पण होत जाते देवा शपथ परिस्थिती हाताच्या बाहेर चालली आहे 1000 पोरांमागे 915 पोरी आहे महाराष्ट्राची सध्याची परिस्थिती 1000 पोरांमागे 915 पोरी ह्या कशामुळे श्रीगुण हत्या बरोबर की नाही मग रात्रीचे चॅटिंग करणार तर मरणार नाही तर काय करतील मला सांगा दिवस कसा तरी काढतात हो रात्री झोपताना शेवटी आठवणी येतात पटला बघ तिकडं मागं भगवान सांगितलं ना अशी भगवान सांगितलं ना की पूर्वीचा काळ होता चिठ्ठी लिहून पाठवायचं प्राणप्रिये उद्या संध्याकाळी काजीच्या झाडाखाली भेट आणि चिठ्ठी घेऊन जाणारा घेऊन जायचो तो पोचपर्यंत 8 दिवस लागायचे तर ह्यानं काजीचे झाड साफ करून टाकला तो मेलो काजीच्या झाडा साफ करून देवाचा प्रेम काय गंगा न्हावून काय फायदा होणार नाही काय नाही फायदा होणार नाही तर प्रयागराजला जाऊची येईल बरोबर की नाही अरे तुमचा दोष नाही रे बाबानो पोरगी पण काय टॅलेंट कमी नाही या पोरींच्यात पण 80 बाबसाच्या मध्ये झोपान सुद्धा चाटी रात्री 2:30 वाजता वा 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 ती विचार तिकडनं हळूच मधी आवाज बघतो कधी ही मध्ये या तो तिकडनं विचारणार हॅलो काय करतेस काय करतेस ही सांगणार काय नाही जागीच आहे जागी आहेस मम्मी पप्पा काय करताय मम्मी झोपले पप्पा वळवळताय पप्पा वळवळताय मग त्या काळजी तो सांगता ऐकलास सगळे झोपले की बरोबर येतो तुमच्या म्हशीच्या वाड्याकडनं येतो हळूच येतो ती का काळजी ती सांगता म्हशीच्या वाड्याकडनं ये पण येताना बॅटरी लावून ये आमची म्हस लागलेली असता कधीतरी पाय घसरलो तो मरण तुटायची येळी अरे ह्यो काय देवाचो आता काय बेकार सगळी कंडिशन आहे होणार आता काय सांगू शकत नाही पोरा पूर्वीच्या काळात ते पिक्चरच बघा ना ती हिरो असायचा आडव्यात हिरोईन तळ्याच्या काठावर तो हिरो आडव्यात गाणं यू आगे पीछे त्याची तरा कधी पण नेहमी इकडं पाणी खाऊन बुडून मरायची वेळ दिली काय
काय नाही पोरांनो, प्रेम करा ह्या मताचा मी नाही, पोरींना पण सांगणार प्रेम करा, पण लक्षात ठेवा तोला मोलाचा घ्या. आणि बापसाने आईशी पण सांगणार, पोरगीने येऊन सांगितला पोरगो चांगलो शिकलेलो हा, चांगलो कामा खा, दाडून बसू नका. पण पोरगीन जर सांगितला तो पोरगो उन्हाळगिरी करता आणि तरी पण ती त्याच्या मागणा जाता, तर ती का समजवा. जर ऐकलीच नाही तर उपाय जालीम हाय. म्हणेन नाही मला तुम्ही काहीतरी सांगू नको, माका टेन्शन. पोरग्या म्हणतील बोय वळी कळ लावून गेलो. काय नाही काय नाही, अगदी सांगून ऐकलीच नाही तर संध्याकाळी अगदी केस कापणाऱ्याच घेऊन यायचं. स्वाहा. संध्याकाळी काळोख पडल्याशिवाय बाहेर पडणार नाही, पडून जाऊची लांबच. पण खायचा बाप मोहिनो करणार नाही, लक्षात ठेवा. आयुष्यभराच्या तुमच्या 2 वक्तच्या रोटीसाठी आणि तुमच्या शिक्षणासाठी झटणारा हा बाप आहे, लक्षात ठेवा. तुमच्या पायातली सँडल 1000ची घेईल, पण स्वतःच्या पायात फाटकी चप्पल घालून फिरणारा बाप आहे, बरोबर लक्षात ठेवा. तुम्हाला सांगितलं काय, शाळा कॉलेज सुटला तर शाळेच्या बाहेर कॉलेजच्या बाहेर उभं राहिलात ना तर पोरा येतात, बॉम्ब स्फोटत ना बाहेर अशी फाटून आलेली सारखी वाटतात का. तर फाटकी फाटकी टी शर्टा, फाटके काय फाटक्याला किंमत वाढली ना. कलियुग कलियुग. धडची पॅन्ट 500ची झाली आणि फाटलेली पॅन्ट 1000ची झाली. हो 1000ची झाली, कारण कलियुग. पूर्वी जो काळ होतो जो फाटकी पॅन्ट शिवून शिवून शाळेत जायत होते, आताचा काळ असा आहे धडची पॅन्ट फाटून फाटून शाळेत. बरोबर की नाही. हा महत्वाचा मुद्दा आहे. काय सांगतो बघा, चला. म्हणून काय सांगतो बघा, म्हणून म्हणतोय आता बुवांना मान ना उरला, आता बुवांना मान ना सव्वा किलो पेढा घेऊन देवासमोर गेलो आणि म्हटलं देवा माझ्या मनातील इच्छा पूर्ण कर. 1.25 किलो पेढे तो करेल काय, एवढा विचार करणार. 30,000 संवत्सर वर्ष तपश्चर्या एका गायत्री मंत्रासाठी ब्रह्मदेवाने केली. तो देव असून सुद्धा मग 1.25 किलो पेढ्यात आपली इच्छा पूर्ण होईल काय, याचा विचार प्रत्येकानं करा. म्हणून घेऊन जाऊ, म्हणून काय सांगते बघा.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद